विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 21 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, वरिष्ठ काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन यांनी केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2026च्या केरळ विधानसभा निवडणुकीत ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, परूर. स्पष्टीकरण: व्ही.डी. सतीशन यांनी 18 मे 2026 रोजी केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना शपथ दिली. 140 सदस्यीय केरळ विधानसभेत युडीएफ आघाडीने 102 जागा जिंकल्या. युडीएफने सीपीआयएम नेतृत्वाखाली एलडीएफचे 10 वर्षांचे शासन संपवले. मुख्यमंत्रीसह 21 सदस्यीय मंत्रिमंडळाने शपथ घेतली. व्ही.डी. सतीशन वय आहे 61 वर्षे, व्यवसाय वकील, परूर मतदारसंघातून सलग 6 वेळा आमदार झाले आहेत. 2001 पासून परूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2021 ते 2026 दरम्यान विरोधी पक्षनेते देखील होते. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी, 18 मे रोजी. 2026 ची थीम आहे म्युझियम युनायटिंग अ डिव्हायडेड वर्ल्ड. दरवर्षी 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा केला जातो. संग्रहालयाचे महत्त्व आणि जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्रथम इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियमद्वारे 1977 मध्ये साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या AI संचालित फिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर उत्तर आहे ऑप्शन डी, गुवाहाटी. अधिकची माहिती: हेमंत बिश्वा शर्मा यांनी गुवाहाटी येथे भारतातील पहिल्या AI पॉवर्ड फिजिटल बँकिंग ब्रँचचे उद्घाटन केले. ही शाखा स्लाइस स्मॉल फायनान्स बँकद्वारे सुरू करण्यात आली आहे. फिजिटल बँकिंग म्हणजे फिजिकल प्लस डिजिटल. यात भौतिक बँक शाखा आणि डिजिटल तंत्रज्ञान दोन्हींचा वापर केला जातो. ग्राहकांना सुरक्षितता आणि जलद ऑनलाईन सेवा या ठिकाणी मिळते. पुढील प्रश्न, नेदरलँडमधील लायडेन विद्यापीठाने 11व्या शतकातील ऐतिहासिक अनैमंगलम ताम्रपत्र भारताला परत केले आहेत. हे ताम्रपत्र कोणत्या प्राचीन भारतीय राजवंशाशी संबंधित आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन सी, चोल राजवंश. लायडेन विद्यापीठाने भारताला 11व्या शतकातील अनैमंगलम कॉपर प्लेट परत केले. हे ताम्रपत्र चोल राजवंशाशी संबंधित आहे आणि जवळपास 160 वर्षे नेदरलँडमधील सुरक्षित ठेवले गेले होते. नेदरलँडच्या कॉलोनियल कलेक्शन कमिटीच्या शिफारसीवरून ते परत आणण्यात आले आहेत. ऐतिहासिक महत्त्व: अनैमंगलम प्लेट्स हे नाव त्या अनैमंगल गावावरून पडले आहे जिथे हे ताम्रपत्र सापडले. अनई म्हणजे हत्ती आणि मंगलम म्हणजे शुभ गाव किंवा समृद्ध वस्ती. अनैमंगलमचा अर्थ हत्तींचे समृद्ध गाव असा होतो. तर या ताम्रपत्रांची वैशिष्ट्ये: एकूण वजन आहे सुमारे 30 किलो, रचना 21 मोठी आणि 3 लहान ताम्रपत्रे आहेत. सर्व ताम्रपत्रे कांस्य रिंगने जोडलेली आहेत. त्या रिंगवर राजेंद्र चोल प्रथम यांची राजमुद्रा आहे. पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलो स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस या सन्मानाने गौरवण्यात आले. हा कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, स्वीडन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनच्या प्रतिष्ठित रॉयल ऑर्डर ऑफ द पोलो स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा परदेशी राष्ट्रप्रमुखांना दिला जाणारा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार क्राऊन प्रिन्सेस व्हिक्टोरिया यांनी प्रदान केला. हा सन्मान मिळवणारे नरेंद्र मोदी पहिले आशियाई नेते ठरले. हा त्यांचा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट: जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडले असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि दररोज व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न, भारत आणि नेदरलँड्स यांच्यात कोणत्या प्रकल्पासाठी तांत्रिक सहकार्य करार करण्यात आला ज्याचा उद्देश जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित गोड्या पाण्याचा जलाशय तयार करणे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कल्पसर प्रकल्प. 17 मे 2026 रोजी जलशक्ती मंत्रालय आणि नेदरलँडच्या जल मंत्रालयामध्ये गुजरातमधील कल्पसर प्रकल्पासाठी तांत्रिक सहकार्य करार झाला. गुजरातमधील खंबातच्या आखातावर सुमारे 30 किलोमीटर लांबीचे धरण बांधले जाणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित गोड्या पाण्याचा जलाशय तयार करणे आहे. या जलाशयात नर्मदा, तापी, माही आणि साबरमती नद्यांचे पाणी साठवले जाणार आहे. पुढील प्रश्न, 79व्या जागतिक आरोग्य सभेचे आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे?
तर उत्तर आहे ऑप्शन सी जिनिव्हा. 79वी वर्ल्ड हेल्थ असेंब्ली 18 ते 23 मे 2026 दरम्यान जिनिव्हा येथे आयोजित केली जात आहे. 165 पेक्षा अधिक देशांचे आरोग्यमंत्री, राजनैतिक प्रतिनिधी आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ सहभागी होत आहेत. जागतिक आरोग्य विषयावर चर्चा आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य धोरणे ठरवणे हा उद्देश आहे. डिसीज कंट्रोल, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज आणि पब्लिक हेल्थ कॉर्पोरेशन यांसारख्या विषयांवर चर्चा होत आहे. थीम रिशेपिंग ग्लोबल हेल्थ, अ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. पुढील प्रश्न, तिसरे भारत नॉर्डिक शिखर संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओस्लो. 19 मे 2026 रोजी ओस्लो येथे तिसरे इंडिया नॉर्डिक समिट आयोजन केले जात आहे. भारत आणि नॉर्डिक देशांमधील आर्थिक, तांत्रिक आणि सामरिक सहकार्य मजबूत करणे हा उद्देश आहे. नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड आणि आइसलँड हे देश सहभागी होत आहेत. इंडिया EFTA ट्रेड अग्रीमेंट, ग्रीन हायड्रोजन, ब्लू इकॉनॉमी आणि आर्कटिक कॉर्पोरेशन यांवर या ठिकाणी चर्चा होईल. पुढील प्रश्न, मे 2026 मध्ये भारताने 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी कोणत्या जागतिक IT सुरक्षा मानक संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्ड. भारताने ग्लोबल सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल ट्रस्ट क्षेत्रात मोठे यश मिळवत CCTVचे अध्यक्षपद स्वीकारले. भारताचा कार्यकाळ एप्रिल 2026 ते एप्रिल 2028 पर्यंत असेल. टोकियो येथे झालेल्या CCRA बैठकीत भारताच्या अध्यक्षपदाची पुष्टी झाली. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने NSQ औषधांचा मागोवा घेण्यासाठी आणि NDPS औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतातील पहिले एकात्मिक तंत्रज्ञान आधारित मॉनिटरिंग पोर्टल सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन ए कर्नाटक. अधिकची माहिती, कर्नाटकने भारतातील पहिले इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजी ड्रिव्हन मॉनिटरिंग पोर्टल सुरू केले. हे पोर्टल NSQ औषधांचा मागोवा घेण्यासाठी आणि NDPS औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाईल. महत्त्व, हे भारतातील पहिले राज्यस्तरीय डिजिटल ड्रग रिकॉल सिस्टीम आहे. हे सेंट्रल ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरीच्या डेटाशी जोडलेले असेल. निकृष्ट औषधे बाजारातून हटवण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होईल. संबंधित कायदे, ड्रग आणि कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अंतर्गत औषधांचे उत्पादन, विक्री आणि वितरण नियंत्रित केले जाते. NDPS ऍक्ट 1985 अंतर्गत मादक औषधांचे नियमन केले जाते. तर या पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांचे रिव्हिजन करूयात. भारताची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम ब्लॉक स्तरीय मान्सून अंदाज प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली? उत्तर आहे ऑप्शन बी भारतीय हवामान विभाग. पुढील प्रश्न, भारताची अणुऊर्जा दूरदृष्टी SMR तैनातीसाठी धोरणात्मक मार्ग या शीर्षकाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? उत्तर आहे ऑप्शन सी ऊर्जा आणि संसाधन संस्था. पुढील प्रश्न, हिंद महासागरातील सामरिक महत्वामुळे अलीकडे चर्चेत असलेली अगलेगा बेटे कोणत्या देशाचे आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी मॉरिशस. पुढील प्रश्न, बिनसर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात वसलेलं आहे? उत्तर आहे उत्तराखंड. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले लेक टाहो कोणत्या देशात आहे? उत्तर आहे ऑप्शन ए संयुक्त राज्य अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. पुढील प्रश्न, थाडू जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? उत्तर आहे मणिपूर. पुढील प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने बौद्धिक संपदा उत्प्रेरक उपक्रम सुरू केला? राईट आन्सर आहे ऑप्शन सी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. यानंतर पुढील प्रश्न, भारताचे पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची निवड करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी पलामू व्याघ्र प्रकल्प. पुढील प्रश्न, निर्यात वस्तूंच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या शुल्कमुक्त आयातीस परवानगी देणाऱ्या योजनेचे नाव काय? उत्तर आहे ऑप्शन बी आगाऊ प्राधिकरण योजना. पुढील प्रश्न, राकचाम चितकुल वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला प्रोजेक्ट गरुड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी अवकाश तंत्रज्ञान. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, भारताच्या पहिल्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स पोलीस स्टेशनला ड्रग नेटवर्क नष्ट करण्यासाठी कोठे मंजुरी देण्यात आली? दिल्ली, मुंबई, जयपूर की लखनौ? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट
फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. तसेच आजचा कंटेंट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.